बघा, देव सत्य आहे. कशावरून? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. देव सत्य आहे, पण कमी ज्ञान असल्यामुळं आणि अहंकार जास्त असल्यामुळं काही जणांना देव आहे हे मान्य नाही. देव आहे हे मान्यच नाही, पण देव आहे महाराज. कारण देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. मग देव आहे, पण तो देव संतांना शरण गेल्याशिवाय कळणार नाही. तुम्ही म्हणाल कशावरून? धरावे संता जेते पाय, धरावे संता जेते पाय, धरावे संता. जेते पाय, धरावे संता. हा हरी प्राप्ती शिव पाय, धरावे संता. जेते पाय, हरी हरी धरावे संता. जेते पाय, धरावे संता. जेते पाय. रे हरी प्राप्ती से उपाय, धरावे संतांचे ते पाय. देवाची प्राप्ती होईल कधी? संतांना शरण गेलो तर. साखळी नीट लावून ठेवा बरं का. बघा, एक जरी शब्द हुकला की कीर्तन संपलं. बघा, नीट लक्ष द्या. देवाची प्राप्ती होईल कधी? संतांना शरण गेले हो. धरावे संतांचे ते पाय. आता बघा, जो रामायण करतो तो कोण? बोला ना, रामायणकार. जो भागवत करतो तो भागवतकार. जो कीर्तन करतो तो कीर्तनकार. जो मृदंग वाजवतो तो मृदंगाचार्य. जो गायन करतो तो गायनाचार्य. मग माझं असं म्हणणं आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये कोण ना कोणतरी संत आहेत. यावर तुमचं मत काय? प्रत्येक क्षेत्रामध्ये. तुम्ही मला कसं काय? स्वच्छतेमध्ये गाडगे बाबा संत आहेत. स्वच्छतेमध्ये गाडगे बाबा संत आहे. विद्वत्तेमध्ये स्वामी विवेकानंद संत आहेत. गाथा लिहिण्यामध्ये तुकोबाराय संत आहेत. ज्ञानेश्वरी लिहिण्यामध्ये माऊली संत आहेत. हो, बापांनी दिलेलं विष गटागटा पिले ती मीराबाई सुद्धा संत आहेत. हो, वारकेराची पताका पंजाब पर्यंत घेऊन फिरणारे नामदेवराय सुद्धा संत आहेत. आणि या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा संत आहेत. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडीशी सूचना मी दरवर्षी देतो, पण आता विसरले असेल म्हणून पुन्हा देतो. टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. मागच्यांना आवाज नसन गेला तर पुन्हा एकदा रिपीट सांगतो बरं का. टाळी वाजू वाटली तरच, अहो वाजूच वाटली तरच वाजवायची. पण जर चुकून वाजवलीच तर त्याचा आवाज बैरवाडी पापळवाडी पर्यंत गेला पाहिजे. उगाच 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही. असं मोठ्याने वाजवायची. कशी? थंडी आहे, थंडी आहे ते मी समजून घेऊ शकतो. थंडीचे दिवस आहे, हळूहळू थंडी मोकळी होईल तशी टाळी जोरात होईल. काय विषय नाही. विठाला 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 विठाला. हो, मग प्रत्येक क्षेत्रामध्ये संत आहेत महाराज, आणि त्या संतांना आपण शरण गेले पाहिजे देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर. बघा, पण संत हे ग्रंथांशिवाय कळू शकत नाही. वाक्य नीट आहे का बरं का. देव संतांशिवाय कळू शकत नाही, संत ग्रंथांशिवाय कळू शकत नाही. ग्रंथ वाचले पाहिजे हो, पण ते ग्रंथ वाचण्याचा अधिकार फक्त माणसालाच आहे. ग्रंथ कोण वाचू शकतं? माणूस. दुसरा कोण वाचू शकतो का? नाही, माणूसच ग्रंथ वाचू शकतो महाराज. मानव बुद्धिवान प्राणी आहे, त्याला तेवढा अधिकार आहे ग्रंथ वाचण्याचा, दुसऱ्यांना नाही महाराज. मग माणूस ग्रंथ वाचू शकतो. मग माणूसच का? तुमच्या मनात प्रश्न आहे ना, माणूसच का? कारण मानवाकडं काहीतरी अधिकार आहेत, ते कोणाकडं नाही. बघा, पहिलं, माणूसच फक्त बोलू शकतो, दुसरं कोणी नाही. बोलणं कोणाकडे? फक्त माणसाकडे. म्हणून माणसाने नीट बोलावं. निदान एक शब्द आहे, धड बोलावं. धड. आपल्याला नीट बोलता सुद्धा येत नाही महाराज.
एकच वाक्य द्रौपदी बोलली, एकच. किती? एकच. आंधळ्याची पोरं, बोला बोला, आंधळ्याची पोरं. अहो महाभारतच घडलं ना, जास्त बोलायची गरज आहे का? एकच वाक्य सीतामाई बोलल्या. ज्या अर्थी तुम्ही माझ्या रामाला शोधायला जात नाही, त्या अर्थी लक्ष्मण भाऊजी तुमच्या मनात काहीतरी पाप. रामायण घडलं ना. म्हणजे बोलायचं कळलं पाहिजे महाराज. आणि रागात तर माणूस काहीही बोलून जातो, काहीही बोलून जातो महाराज रागात. बघा मी नेहमी सांगतो, राग आल्यानंतर ओरडायला ताकद लागत नाही, राग आल्यानंतर शिव्या द्यायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर खरी जी ताकद लागते ती शांत बसायला, शांत बसायला ताकद लागते महाराज. हो. तोंड बंद ठेवायला पण सहनशक्ती लागते. तोंड बंद ठेवायला ते कोणाचं पण काम नाही. हो. जरा जड जाते का? आता सुरुवात झाली. तोंड बंद ठेवायला पण सहनशक्ती लागते. बघा मी एका पुस्तकात वाचले बाबा, पुरुष आहे ना, पुरुष एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानानं सोडून देतो. पण बायका आहेत ना, दोन्ही कानाने ऐकतात आणि तोंडाने सोडून देतात. नाही कळलं का? नसन कळलं तर महाप्रसाद आहेच नंतर. त्यांच्या मनात गोष्टी राहू शकत नाही. हो, त्यांच्या मनात काही राहत नाही महाराज. सगळ्यांना सांगत सुटणार आणि प्रत्येकाला सांगताना एक वाक्य बोलणार, ते तू ये म्हणून, तू ये म्हणून. माग बसणारे तू ये म्हणून सांगते, फक्त कोणाला सांगू नको असं सगळ्यांना सांगत सुट्टी. त्यांच्या मनात राहत नाही. बघा तोंड बंद ठेवायला सहनशक्ती लागते. जिथं बोलायला पाहिजे तिथं बोललंच पाहिजे, पण जिथं बोलायची गरज नाही तिथं मौन राखता आलं पाहिजे. आणि ज्याला मौन राखता आलं तोच खरा शहाणा. विठाला 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 विठाला. मग माणूस ग्रंथ का वाचू शकतो? कारण आपण ऐकतोय. ऐका, माणूस फक्त बोलू शकतो. दुसरं कारण, माणसालाच फक्त हात आहे. हात 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 कोणाला आहे? फक्त माणसालाच हात आहे महाराज. म्हणून या हाताने थोडंफार दान धर्म करत जा. देवाने हात कोणाला दिले? बोला ना, कोणाला? माणसाला. मग या हाताने थोडंफार दान धर्म करा महाराज. 100 कमवले, 10 दान करा, 90 नीट राहतील. आणि 10 पण दान केले नाही तर 90 डॉक्टरला जातील. बघा, जवळ जवळ दाता उल्हासे देतू, तव तव पूर्वी जगन्नाथू. जेवढं तुम्ही दान धर्म कराल तेवढं तुम्हाला जास्त बरकत मिळते. म्हणून दान धर्म केलं पाहिजे. याच्या पुढे जाऊन सांगू का? बघा, शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानानं आणि धन शुद्ध होईल दानानं. माणसाने दान धर्म केला पाहिजे. दान धर्म करा. देवाने आपल्याला हात दिले महाराज. हाताची किंमत सांगू का? हाताची किंमत. हातात हात घेतलं की मैत्री होते. हातात हात घेतल्यावर मैत्री होते. कोणाला हात दिला तर मदत होते. 2 हात जोडले तर भक्ती होते. आणि अनेक हात एकत्र आले की अशक्य तेही शक्य होते महाराज. ही हाताची किंमत आहे. आणि तो हात कोणाला दिलाय? फक्त आपल्याला महाराज. हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन टाळ टाळ. हा, सगळ्यांना दिलेत बाबा, पण हात फक्त माणसालाच दिलाय महाराज. हो, हाताची किंमत. माणसालाच हात दिलाय. माणूसच बोलू शकतो. तिसरं, माणूसच हसू शकतो. हसू कोण शकतं? फक्त माणूसच, दुसरं नाही बाबा. माणूसच हसू शकतो. म्हणून जरा हसत जा बसणारी मंडळी. जास्त दिवस जगायचं नाही, थोडेच दिवस जगायचं. माणसाने हसलं पाहिजे महाराज. आता हसणंच गायब झालंय. आणि मग जो हसत नाही ना त्याला अटॅक येतो.
आता हसायला लागले. हसलं नाही की अटॅक महाराज. तुम्ही बातम्या बघता का नाही? 25 ते 30 वयात माणसाला अटॅक येतो हल्ली. 25 ते 30 वयात अटॅक. हे काय वय आहे काय अटॅक येण्याचं? हो, अटॅक येण्याचं कारण सांगतो तुम्हाला. ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन आणि व्यसन याने माणसाला अटॅक येतो महाराज. तुम्ही पूर्वीचे लोक बघा. पूर्वीचे लोक 2 बैल, बैलगाडी, शेती याच्यावर समाधानी असायची. पैशाची जास्त हाव, जुन्या लोकांना पैशांची जास्त हाव नव्हती महाराज. समाधानी आयुष्य जगायची. त्यांना 100 वर्ष आयुष्य तर सहज लाभायचो. आत्ताच आपल्या पणजी किती वय होतं? 105 वय. जुनी लोक महाराज समाधानी आयुष्य जगायचे, त्यामुळे एवढं आयुष्य लाभलं महाराज. तेव्हा दवाखाने सुद्धा जास्त नव्हते, पण आयुष्य कसे जगायचे? समाधानी. पैशांची जास्त हाव नव्हती महाराज. आणि आज माणसाला काय नाही? समाधान नाही. समाधानच नाही. काय समाधान आहे? बघा ना तुम्ही, दुसऱ्याच्या दारात नवीन इनोवा गाडी पाहिली बाबा, दुसऱ्याच्या दारात नवीन इनोवा गाडी पाहिली, याच्या छातीतच चमक आली. अहो बघता काय मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. अहो हे मेलं ना घेणं न देणं. म्हणजे काय नाही माणसाला? समाधान नाही महाराज. समाधानी आयुष्य जगलं पाहिजे महाराज. जरा हसत जा. आता हसणंच न राहिलेलं कारण सांगू का? प्रत्येकाच्या हातात आलाय मोबाईल. प्रत्येकाच्या हातात काय आलाय? मोबाईल. मोबाईल आल्यामुळं संवाद झालाय कमी. संवादच राहिला नाही हो. मोबाईलमुळं संवाद झालाय कमी. मोबाईलमुळं माणूस हसत नाही. एकलकोंडी झाला माणूस. काय झाला? एकलकोंडी. कोणाशी संवाद नाही. मोबाईलमुळं झोप कमी झाली. आजकाल माणसं झोपच सुद्धा नाही हो. कायम तो मोबाईल हातात. झोपच कमी झाली महाराज. म्हणून जरा हसत जा महाराज. हसणं फक्त माणसाकडे. आतापर्यंत किती झाले लक्षात ठेवा बरं का. बोलणं माणूसच बोलू शकतो, माणूसच हसू शकतो, आणि माणसाकडेच हात आहे. हो, पुढचं सांगतो. उभा फक्त माणूसच आहे. माणूस उभा, बाकीचे बोला ना. माणूस, बाकीचे बैल. बैल अवताला. नीट लक्ष दिलं नाही तर मग कीर्तन असंच आहे. मग ते गंमत आहे. नीट लक्ष देऊन ऐका. बैल, बैल आडवा, अवताला. मोठ्याने बोला. बैल. अहो बोला ना तुम्ही. काय जेवण माहिती नंतर आहे, पण बोला ना. एवढं एक वाक्य बोला ना फक्त माझ्यासाठी. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे. माणूस, माणूस वागायला. नाही कळलं का बाबा? बरोबर आहे का नाही? बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे. माणूस उभा आहे पण वागायला आडवा आहे ना महाराज. बघा मी एक वाक्य सांगतो. 10 मांजरी आडवी जाऊ द्या, तुमचं काम 100% होणार. एक माणूस आडवा जाऊ द्या, चालू असलेला कार्यक्रम बंद पडणार. प्रत्येक गावात तिथं आहे महाराज. सगळ्यांना अनुभव आहे महाराज. म्हणून उभा फक्त कोण आहे? माणूसच आहे. असं लई आहे माणसाबद्दल सांगायला महाराज. बोलणं माणसाकडे, हसणं माणसाकडे. उभा माणूस आहे महाराज. विचार माणूस करू शकतो. लज्जा फक्त माणसाकडे, स्मरण माणसाकडे, बुद्धी माणसाकडे. हा नरदेह देवाला मिळत नाही. देव याची मिळण्याची इच्छा करतात, आणि हाच देव आहे हे माणसाची कारणं आहेत. म्हणून माणूसच ग्रंथ वाचू शकतो महाराज. आणि म्हणून ग्रंथ वाचा. ग्रंथांशिवाय संत कळणार नाही. इथपर्यंत आलो होतो महाराज. देव सत्य आहे, संतांशिवाय कळणार नाही, संत ग्रंथांशिवाय कळणार नाही. ग्रंथ वाचण्याचा अधिकार फक्त माणसालाच आहे. म्हणून माणसाला आहे म्हटल्यावर माणसाचा जन्म सत्य आहे. जन्माला जो येणार आहे तो एक ना एक दिवस जाणार आहे, म्हणून मृत्यू सत्य आहे. आणि याचं ज्ञान पाहिजे म्हणून ज्ञान सत्य आहे. इथपर्यंत आपण आलो महाराज. मग ज्ञान असणं महत्वाचं आहे महाराज. हो, मी नेहमी सांगतो माणसानी वयाच्या पहिल्या 25 पर्यंत ज्ञान कमवलं पाहिजे. पहिल्या 25 वयात ज्ञान कमवलं पाहिजे. 25 ते 50 फक्त धन कमवायचं. जास्त लोक टेन्शन घ्यायचं नाही, फक्त धन कमवायचं. आणि एकदा का 50 वय झालं की त्यांनी संसारात लक्ष घालायचं. संसारात लक्ष घालायचं
नाही, दशरथ राजेचा एक केस पांढरा झाला तर दुसऱ्या दिवशी गादी रामप्रभूला दिली होती. आपलं टक्कल पडले केस काळे करू करू तरी संसार सुटणी. तरी कमरेची चावी काय सुटणी महाराज. हो, 50 वय झालं की संसारात लक्ष घालायचं नाही. तसं पाहायला जर गेलं ना, माणसाला आयुष्यच फक्त 40 वर्ष. किती तुम्ही मला महाराज काय पागल झाले काय तुम्ही, काही बोलता काय, आम्हाला माहीत नाही का? पण खरंच माणसाला आयुष्य 40 वर्ष आहे. पुढचे जे 60 वर्ष आहे ते उधारीने घेतले आपण. उधार कोणाकडून? ऐका, बैलाकडून, कुत्र्याकडून आणि गाढवाकडून. ते म्हणाल कसं काय? ऐका, एकदा बैल, कुत्रा, गाढव आणि माणूस ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाला बैल सांगू लागला, देवा एवढं 40 वर्ष मी जगू शकत नाही. राब राब काम करतो पण मालक वेळेवर चारा पाणी देत नाही. लय हाल चालू आहे. मी 40 वर्ष जगू शकत नाही, मी 20च वर्ष जगणार. मग ब्रह्मदेवाने काय केलं? बैलाचे 20 वर्ष कोणाला दिले? बोला बोला, कोणाला? माणसाला दिले. मग माणसाचे पहिले होते किती? 40. त्यात आले 20, झाले किती? थोडं गणित आहे पण सोपं आहे, नीट लक्ष द्या. 40 आणि 20 किती? 60. नंतर कुत्रा गेलं. ते कुत्रं तर रडूच लागलं देवापुढं. बैलाला तरी देतात थोडं मध्ये, चारा पाणी थोडंफार चालू आहे. पण माझी हालत एवढी खराब आहे, टायमिंगला भाकरी सुद्धा नाही, उलट दगड घातल्याशिवाय राहत नाही. मी एवढं 40 वर्ष जगू शकत नाही, मी पण 20च वर्ष जगणार. मग कुत्र्याचे 20 कोणाला? मानवाला. 60 आणि 20, बोला बोला, 60 आणि 20 80. आता राहिलं कोण? म्हणजे तुम्ही ऐकताय. गाढव. गाढव गेलं ब्रह्मदेवाकडं. ब्रह्मदेवा पुढं रडू लागलं, बोंबलू लागलं, देवा यांना तरी घरी नेतात काम झाले हो, मला शेतातच सोडून देतात बाबा. माझं तर लय अवघड कार्यक्रम आहे. आपण पण 40 वर्ष जगणार नाही, मीच 20च वर्ष जगणार. त्याचे 20 कोणाला? माणसाला. 80 आणि 20 किती झाले माणसाचं आयुष्य? 100. आता इथून पुढं गणित ऐका बरं का, ध्यान देऊन, लक्ष फक्त माझ्याकडे राहू द्या. 40 वर्षापर्यंत माणूस कोणालाच घाबरत नाही. तरुण असतो तो कोणाला भीत नाही. तारुण्यामध्ये न मानी कोणाशी. तारुण्यात माणूस कोणाला घाबरत नाही महाराज. पण एकदा का 40 वर्ष झालं की त्याची मुलं मोठे होतात, मुलगी मोठी होते, मग त्याला टेन्शन यायला सुरुवात होतं. मुलीचं लग्न करायचंय, मुलाचं शिक्षण आहे, मग ते शेतात असं राबतं महाराज, दिवस रात्र नुसतं शेतातच महाराज. हो, नुसतं शेतात. नाही कोणाच्या कीर्तनाला, ना सप्त्याला, ना लग्नाला, ना पूजेला, कुठंच जात नाही, नुसतं शेतात राब राब राबते. लोक म्हणतात पार बैलासारखं राबते. होय, कोणासारखं? बैलासारखं. अहो, बैलासारखं राबत नाही, ते वर्षच बैलाचे. 40 आणि 20 40 आणि 20 वर्ष कशाचे? बैलाचे. मग ते बैलासारखं राबत राहतं महाराज. आणि एकदा का 60 वर्ष झाले की मग त्याला सुना येतात, नातू. मग ते सुनवर खवळण, नातूवर खवळण, पोरावर खवळण. सून म्हणती आमचं म्हातारं पार पागल झाले हो, नुसतं कुत्र्यासारखं भू 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 भुकतच राहत. अहो, ते भुकत नाही, ते वर्षच कुत्र्याचे. 60 आणि 20 60 आणि 20 80. ते वर्ष कशाचे? कुत्र्याचेच आहे ना मग. आणि एकदा का 80 वर्ष झाले तर माणूस एकतर जगतच नाही, पण चुकून जगलाच तर ते एका जागेवर पडून असतं, पलंगावर नाही उठत नाही फिरत, एका जागेवर पडून. लोक येतात, पाहतात, घरचे म्हणतात आमचं म्हातारं पार येडं झालंय, नुसतं पलंगावर गाढवासारखं लोळतच असते. अहो, लोळणार नाही, नाही तर काय होणार? कारण ते वर्षच, बोला बोला, वर्ष गाढवाचे. 80 आणि 20 जमला का नाही कार्यक्रम? असं आहे महाराज. ते माणसाचं आयुष्याचं तुम्हाला गणित सांगितलं महाराज. विठाला 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 विठाला. हो, मग न मिळालेला नरदेव आपल्याला मिळालाय. कोणालाच मिळत नाही, पण आपल्याला मिळालाय. आपण धन्य आहोत महाराज. देव याची इच्छा व्यक्त करतात,
पण त्यांना मिळत नाही, आपल्याला मिळालं, आपण धन्य आहोत. मग या नरदेयामध्ये येऊन आपण नेमकं काय केलं पाहिजे? अभंगाचं पहिलं चरण. सांगतो तुम्हासी भदारे विठ्ठला, 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 नाही तरी गेला जन्म वाया, 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 करिता बरोबर दुरावस दुरे, 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 करिता बरोबर दुरावस दुरे. वा वा वा, एकदा गायक वादक साठी जोरदार टाळ्या झालं पाहिजे महाराज. सुंदर महाराज, सुंदर वादन, सुंदर गायन महाराज. मला सांगा बरं, बसणारी मंडळी, हे मृदंग वाजवणं सोपं आहे काय? सोपं आहे बाबा? सोपं आहे? अजिबात नाही महाराज. त्याच्या मागे किती वर्षाचं तप आहे महाराज. एवढा सराव करावा लागतो, तेव्हा एवढं सुंदर वाजवता येतं. सोपं नाही हो. गायन करणं सोपं आहे काय? काही ना, सा लावायला वर्ष जातं, नुसतं सा. सोपं नाही. माझा एक मित्र होता, आळंदीला होता बाबा, 6 वर्ष आळंदीत. किती? 6. फक्त धोतरच नेसायला शिकलं. किती वर्ष? सोपं नाही, कोणालाही जमत नाही महाराज. बरं, यांचं जाऊ दे. आता कीर्तन करणं सोपं आहे का? तुम्ही मायापुढं नाहीच म्हणणार. सोपं नाही महाराज. आता आमच्या सगळ्यांकडे जर तुम्ही पाहिलं, हे सगळे गायक वादक टाळकरी महाराज, आमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल महाराजांची लई मजा आहे. महाराजांसारखी मजा काय म्हणता, कोणाचीच नाही. तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? रॉकेट रॉकेट कुठं उडतो? कुठं उडतो? आकाशात. आता आकाशात रॉकेट पाहिले आपण काय म्हणतो? काय उंच रॉकेट उडते हो. रॉकेट काय उंच उडते, पण बाबा त्या रॉकेटचा माग धूर किती निघतो त्या रॉकेटलाच माहित का? तुम्हाला माहित? मग तसं नाही कळलं का? मग तसं महाराजांकडे पाहिल्यानंतर तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लई मजा आहे, पण आमचा माग धूर किती निघतो आम्हाला माहित का? तुम्हाला माहित? सोपं नाही महाराज, याच्या माग कष्ट आहे महाराज. हो, मी सांगत नाही कीर्तनात विषय निघाला म्हणून सांगतो. 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 30,000 किलोमीटर. किती किती बाबा? 30,000 किलोमीटर. दिवसही गाडीत आणि रात्रही गाडीत. घरी जायल्याची गॅरंटी नाही.
महिला मंडळ कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो तसं आम्ही गाडीत सकाळ संध्याकाळ शिजवतो महाराज. सोपं नाही महाराज. एक जण बाबा तुम्हाला सांगतो, एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढे, नुसताच कणायचा, महाराज तुमची लय माझ्या महाराज. म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर, तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. किती दिवस फिरायचं? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. म्हटलं तुला कोण गायले देते? इथं रती महारथी पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीत महाराज. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला. 8 दिवस त्याला असं फिरवलं महाराज. दिवसाला 2-2 कीर्तन. पार वैतागला. 9व्या दिवशी माझे त्याने पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा देवाकडे. पाण्यात नवासा झोप घेतो कैसा, पाण्यात नवासा झोप घेतो कैसा, पाण्यात नवासा झोप घेतो कैसा, पाण्यात नवासा झोप घेतो कैसा. जावे त्यांच्या वंशा, जावे त्यांच्या वंशा. महाराज जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही महाराज, याच्या मागं कष्ट आहे महाराज. आता बाबांनी सांगितलं परिश्रमाशिवाय कुठली गोष्ट शक्य नाही महाराज. कष्ट प्रत्येक गोष्टीमध्ये आहे महाराज, आणि त्या गोष्टी केल्याशिवाय फळद्रूप होत नाही कुठली गोष्ट. बघा मी नेहमी सांगतो, फुकट माणूस मोठा होत नाही. हो, एकतर प्रारब्ध उत्तम लागतं, प्रयत्न चांगले लागतात, आणि कुणाचा तरी आशीर्वाद लागतो, तेव्हा गोष्टी फळद्रूप होत असतात महाराज. हो, सुंदर असं गायन वादन महाराजांनी केले. आजचा कार्यक्रम पाहिला तर वरती इंद्रचंद्र ब्रह्मदेव पण हँग झाले असतील. ते सुद्धा म्हणत असतील काय तो सप्ताह, काय ते कीर्तन, एकदम जोरदार नियोजन आहे महाराज. हो, इथं आनंद घेतला पाहिजे. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, गाये नाचे उडे आपुल्या छंदे, मनाचे आनंदे आवडीने. इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. हो, तुकोबाराय अभंगामध्ये हिताचा उपदेश करतात. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. शब्दाची सुरुवात झाली सांगतो. आज जगामध्ये सांगणारे एवढे झालेत बाबा, ऐकणारे कमी पडले. एवढे सांगणारे झालेत महाराज, पण तरी तुकोबाराय सांगतात. आता दुसऱ्याला सांगण्यासाठी अगोदर अधिकार असावा लागतो. असं कोणी सांगून जमत नाही ना. मला सांगा, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी भजनांना सांगावं का टाळ नीट वाजव? बोला ना. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी भजनाला सांगू का ए टाळ नीट वाजव? तुझ्या गळ्यात माळ नाही, तुझं कोण ऐकणार आहे? म्हणजे सांगण्यासाठी काय पाहिजे? अधिकार पाहिजे का नाही? अधिकाराशिवाय बोलू नये. अधिकार म्हणजे काय? आधी आपण तसं वागायचं, मग दुसऱ्याला सांगायचं. बघा, बापाने सांगितलं पोराला ही घे बिडी आणि पेटून आण. काय सांगितलं बापाने? ही घे बिडी आणि पेटून आण. पोरग गेलं घाई घाई घाई, चुलीपशी गेलं, बिडी पेटवलं, पण येतपर्यंत बिडी विजली. बिडी विजली. बाप म्हणला, मूर्खाना आलाय का, तुला साधी बिडी पेटवता येत नाही? तू पुढे आयुष्यात काय करशील? बाप आता ते पोरग जरा येडच होतं, बुटेवाडीच असेल, आता काय माहिती आपल्याला. त्याने घेतली घाई घाई बिडी बापाकडून, परत गेला चुली पुढं, बिडी पेटवली, पण येतपर्यंत बिडी विजूच दिली नाही. ज्याला नाही समजलं त्यांनी परत महाप्रसाद आपला घ्यायचा, टेन्शन नाही घ्यायचं. बिडी विजूच दिली नाही म्हणजे त्यांनी काय केलं? अहो, वडीतच आला तो, वडीतच आला, वडीत आला. येत बापाकडे येतपर्यंत अर्धी बिडी अहो संपली ना. बाप म्हणला, मूर्खाना आलाय का, बिडी वडतो? तुला लाज वाटत नाही? अरे बिडीमुळे अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी वडू नये. बाप काय करत होता? बिडीच वडत होता ना. एक एक झुरक्याला एक एक उपदेश करत होता. म्हणजे माझा सांगण्याचं तात्पर्य काय? बापाला जर वाटत असेल पोराने बिडी वडू नये,
त्यासाठी बापाने त्याच्या आयुष्यातून बिडी नावाची वस्तू बाजूला केली पाहिजे आणि सिगरेट चालू केली पाहिजे. नाही 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 नाही, बिडीन सिगरेट बाजूला केली पाहिजे, तेव्हा ते पोरग ऐकन ना. म्हणजे अगोदर तसं आपण वागायचं मग दुसऱ्याला सांगायचं. एक पोरग तंबाखू चोळत होतं, त्याला म्हणलं काय नाला का तंबाखू चोळतो, तुला लाज वाटत नाही का? पुढून शिक्षक चालले तू तंबाखू तो म्हटला महाराज पुढचं बोलू नका, मी तंबाखू खायला माझ्या बापाला सुद्धा घाबरत नाही, तर शिक्षक काय चीज आहे. आणि योगाने पुढून बाप गेला त्याचा, त्याने गाई हात मागं घेतला. मी म्हणलं बोलून गेलं पण बापाबद्दल इज्जत आहे. त्याला म्हणलं काय रे, तू तर म्हणला बापाला घाबरत नाही, हात का माग घेतला? तो म्हणला घाबरतो म्हणून हात माग नाही घेतला, बाप त्याच्यातली अर्धी मागतो म्हणून घेतला. मग हे असे काय कामाचे आहे का? अगोदर तसं वागायचं मग दुसऱ्याला सांगायचं. मग सांगण्यासाठी अधिकार पाहिजे. मला हे सांगायचं होतं, अधिकाराशिवाय बोलू नाही. सांगण्यासाठी अधिकार पाहिजे. दुसरी गोष्ट अनुभव पाहिजे, अनुभवाशिवाय माणसाने बोलू नाही महाराज. हो अनुभव पाहिजे. तू का म्हणे चाखुनी सांगेन माझा अनुभव आहे अंगी, अनुभव पाहिजे. तिसरी गोष्ट जे सांगतोय ते हिताचं पाहिजे. हिताचं पाहिजे का नाही? हो काही सांगून जमत नाही बघा. मग त्यात वय बघायचं नाही, जात बघायचं नाही, काळ बघायचं नाही. आता मी तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे, पण मी जर तुम्हाला एखादं हिताची चांगली गोष्ट सांगत असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानाला वयाशी जोडावं का? नाही. हो लहानांनी जरी सांगितलं तरी मोठ्याने ऐकलं पाहिजे, जर हिताचा असेल तर बरं का. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबारा हिताचा उपदेश करतात. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. देवाला भजा, नाहीतर आयुष्य वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि आयुष्य एक तर पुन्हा मिळत नाही महाराज, पुन्हा नाही, ते एकदाच आहे महाराज. हो सगळे एक ना एक दिवस जाणार आहे. आपले पूर्वजही गेले, आपणही जाणार आहे महाराज. हो बघा किती सुंदर वर्णन आहे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी बय आले मोठे, उठा जागा पाठी बय आले मोठे, उठा जागा पाठी बय आले मोठे, बय आले मोठे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेरा पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत 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 नातू बंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू बंतू तोही तैसा झाला. हो देखत देखत नातू बंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठे, उठा जागा बाजे, उठा जागा बाजे, उठा जागा बाजे. आजा गेला पंजा गेला ना आपणही जाणारच आहे ना महाराज. एक ना एक दिवस सगळे जाणार आहे महाराज. हो कोण राहणार नाही महाराज. आपण म्हणतो यम लय वाईट आहे, यम लय वाईट आहे, कधी कोणाला घेऊन जातो. पण यम वाईट नाही, तो चांगलाच आहे. तुम्ही मला कसं काय ऐका, यम डायरेक्ट कोणाला घेऊन जात नाही. तो अगोदर 3 मिस कॉल देतो बाबा. यम अगोदर माणसाला 3 मिस कॉल देतो मग घेऊन जातो. तुम्ही मला कसं काय बघा, पहिला मिस कॉल तर मला तर वाटतं इथं बसलेल्या 90% लोकांना मिळालेला असेल. पहिला मिस कॉल 90% लोकांना ते मिळालेच असेल. तुम्ही मला कोणता? काळे केस पांढरे होणे, हा मिस कॉल बऱ्यापैकी लोकांना मिळालेला आहे.
पण लोक एवढे हुशार निघाले महाराज, पांढरे केस काळी केली, पण मिस कॉल समजून घेतला नाही, समजून नाही घेतला महाराज, लोक पुढची महाराज. मग आम्हाला वाटलं जाऊ दे बाबा, पहिली चूक माफ. मग दुसरा मिस कॉल दिला, डोळ्याची पावरच कमी केली, दृष्टी कमी केली, पण लोक हुशार, डोळे तपासून चष्मा घातला, पण मिस कॉल काही समजला नाही. या म्हटलं जाऊ दे बाबा, अजून एकदा चूक माफ, शेवटचा पर्याय ट्राय करू. सगळे दात पाडून टाकले. काय म्हणता, काय काय, पण मिस कॉल समजला नाही, मिस कॉल नाही समजला. मग यमला वैतागला महाराज. यम म्हणला बस आता, लई नाटकं झाली, यांना काही केलेलं समजतच नाही, त्याला मी काय करू. यम म्हणला चला आता पुढचा मिस कॉल नाही, मेसेज नाही, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, यूट्यूब नाही, काहीच नाही, डायरेक्ट रिसिव्ह कॉल. आणि तो कॉल असा आहे, तो कॉल उचलावाच लागतो, ते कट करून चालत उचल. मग तुम्ही कुठं असू, कीर्तनात असू, नाही तर घरात खुर्चीवर बसलेला असू, नाही तर जेवत असू, नाही तर शेतात असू, तो कॉल उचलावाच लागतो, त्याशिवाय पर्याय नाही. करू ना काय, काहीच नाही बाबा त्या यमाला. यमाला मग काही नाही, तुम्ही 3 मिस कॉल समजले नाही, काहीच करू ना, काहीच काय. मग असं प्रकारे महाराज यमाचा फोन उचलावा लागतो आणि माणसाला बाबा मृत्यू लोकातून निघावं लागतं महाराज. विठाला 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 बसून घ्या लगेच. विठाला 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 विठाला. हो, म्हणून हाय तवर चांगलं राहा महाराज, घरामध्ये सुद्धा प्रेमाने राहा. हो, आई वडिलांची सेवा करा. हो, आई वडिलांनी आपल्यासाठी भरपूर केले महाराज, सर्वांना माहिती आहे, सांगायची गरज नाही महाराज. हो, बापाचे कष्ट आहेत महाराज, ते डोळ्यासमोर आणा. हो, बापाचे कष्ट ज्याचे डोळ्यासमोर आहेत, तो कधीच चुकीचं वागू शकत नाही, चुकीच्या मार्गाला जाऊ शकत नाही महाराज. बघा, 1 दिवसाची चिंता करते ती आई, आणि आयुष्याची चिंता करतो तो बाप. हो, राहू द्या बाबा, बाबा राहू द्या, त्यांचं पण प्रेमच आहे, राहू द्या आता काय, राहू द्या बाबा, बसा, राहू द्या, मी तुमचाच आहे, राहू द्या, बसा, राहू द्या. विठाला विठाला विठाला. मी काय सांगत होतो, म्हणजे तुम्ही ऐकताय कीर्तन, असं लक्ष काय झालं तरी विषय सोडायचा नाही. म्हणजे 1 दिवसाची चिंता करते ती आई, आयुष्याची चिंता करतो तो बाप. रिकाम्या पोटाला आई आठवते, रिकाम्या खिशाला बाप आठवतो महाराज. हो, बाप म्हणजे काय, नीट लक्ष द्या. मुलांसाठी जे झुरणं आहे ते बाप, मुलांचं भविष्य चांगलं व्हावं याच्यासाठी जी तळमळ असते, ती तळमळ म्हणजे बाप, आणि ती तळमळ झाल्याशिवाय बाप समजणार नाही महाराज. किती सुंदर वर्णन केले कवीने बघा. उरा मंदी माया त्याच्या, काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा, डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. बाप
आपल्या डोळ्यासमोर बापाचे कष्ट आणा महाराज. आपल्यासाठी बापाने आयुष्यात काय केलंय हे एकदा डोळ्यासमोर आणा महाराज. किती सुंदर वर्णन आहे बघा. बाप कष्टाचा काबाडी. आपले बापाचे कष्ट डोळ्यापुढे आणा. बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरासनी ठेवून कांड ऊसाच चाकतो या. आपलं बाप पहा खमीच खवाटी फाटलेलं, खमीच खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा थिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची. आपला बाप आठवा बरं का. आली जत्रा गावाची, बाप खेळाला जायाचा, उधार पादार कापड पोरासनी आणायचा. जुन्या फाटक्यानं बाप जत्रेत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगतो, जीवनामध्ये माणसानी पापाला आणि बापाला घाबरलं पाहिजे. जो बापाला घाबरतो त्याचा प्रपंच चांगला होतो आणि जो पापाला घाबरतो त्याचा परमार्थ चांगला होतो. म्हणून बापाला आणि पापाला घाबरा. बापानी जे आपल्या पुढं कष्टाने जे उभं केले महाराज त्याची जाण ठेवा. आई वडिलांची सेवा करा. आणि तरुण मंडळींना सुद्धा सांगतो, कीर्तनात जे असतील त्यांनी जरा ध्यान देऊन ऐका. आयुष्य कसं जगावं जरा नीट लक्ष द्या. हो, आई वडिलांची मान खाली जाणार नाही असं मुलीनं जगावं आणि आई वडिलांना कोणापुढं हात पसरण्याची वेळ येऊ नये असं मुलानं जगावं. एवढं जरी जपलं ना तरी आपलं आयुष्य सुधारलं महाराज. विठाला विठाला विठाला. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत महाराज हे सगळी ठिकाणी सांगून ठेवले महाराज. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाची या धुरे जी एका माता पितरे. आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांसारखं तीर्थ या जगात कुठं नाही. हे संतांनी 400 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी सांगून ठेवले, पण लोक ऐकत नाही. आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही. ऐकलं पाहिजे. जर आपण ऐकलं नाही तर संत एकनाथ महाराज वर्णन करतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी ऐकाल काही दुसरा येईल, हे जरी ऐकाल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी ऐकाल काही दुसरा येईल, हे जरी ऐकाल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईन, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, आमचं काय बाजाईल, काय बाजाईल, आमचं काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान वर्तमान खोटे, खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. पिंगा बाई पिंगा, पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा बाई पिंगा गे, पिंगा बाई पिंगा. अवगा 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 दांगड धिंगागे, अवगा दांगड धिंगागे, अवगा दांगड दिगागे, अवघा दांगड दिगागे, अवगा दांगड धिंगागे, अवगा दांगड धिंगागे. अवघा दांगड दिगागे, अवघा दांगड दिगागे. दाताचं दातवन घ्या ग कुणी,
साथ टाळ्या हा टाळ्या टाळ्या माग बसलेले हा सगळ्यांचे हात वरती वरती माग बसलेले दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळ मनी कुंकू घ्या कोणी काळ मनी कुंकू घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ मनी कुंकू घ्या कोणी काळा म्हणे दाताचं दातवन घ्या ग कोणी टाळ्या थांबलेल्या पाहिजे हा एक साथ हात दुखत असेल तर खाली ठेवून वाजवा पण वाजवा टाळ्याचा आवाज आला पाहिजे मला कुंकू 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 घ्या कोणी काळ मनी कुंकू घ्या कोणी काळ मनी कुंकू घ्या कोणी काळा म्हणे 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 या शेजारणीनं हा असं हा ठेका चुकायचं नाही ठेका हा या शेजारणीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेल गे बया मला पंढरीला नेल गे बया या शेजारणीनं जोरात जोरात शेवटचे 10 मिनिटं आहे जास्त लोड न घेऊ नका या शेजारणीनं बरं नाही केलं बया बाबा म्हणतात वाजवा मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल गे बया मला पंढरीला नेल गे बया जरी झाला शिवाजी राजा टाळ्या टाळ्या जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा जमलं जमलं जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा विचार करून न्याय देणार विचार करून विचार करून माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीची असा सरदार शिवाजी राजा जिरहजी असा सरदार शिवाजी राजा जिरहजी असा सरदार हे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी तुमचं असणार प्रेम बाबाची फरमाईश होती बरं का महाराज पिंगळा झाला पाहिजे म्हणलं पिंगळा बोलू बोलू माझी पुंगळी झाली पण पिंगळा मानणारच नाही असू दे प्रेम आहे महाराज तुमच्या फरमाईशीवर आम्ही असतो आणि तुमचं ऐकणं आमचं काम आहे सेवके करावे सांगितले काम तेथे मी तू पण कामानो हे विठोबा रखुमा